कोरेगाव तालुक्यात उत्स्फूर्त 70.65% मतदान. 16 मतदान यंत्रे बदलली. किरकोळ वादावादी वगळता मतदान प्रक्रिया शांततेत. कोरेगाव तालुक्यात जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी शनिवारी सकाळी 7:30 वाजल्यापासून मतदान प्रक्रियेला सुरुवात झाली. सकाळपासूनच मतदारांमध्ये उत्साहाचे वातावरण दिसून आले. सायंकाळी 5:30 वाजेपर्यंत तालुक्यात एकूण 70.65% मतदान झाले. शेवटच्या टप्प्यात अनेक मतदान केंद्रांवर मतदारांच्या लांबच लांब रांगा पाहायला मिळाल्या. निवडणूक प्रक्रियेदरम्यान काही ठिकाणी मतदान यंत्रे बंद पडण्याचे प्रकार घडले. दुपारी 2 वाजेपर्यंत तालुक्यातील 15 मतदान केंद्रांवरील 16 मतदान यंत्रे बदलण्यात आली. निवडणूक निर्णय अधिकारी प्रमोद कुदळे आणि सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी डॉक्टर संगमेश पुढे यांच्या मार्गदर्शनाखाली क्षेत्रीय अधिकाऱ्यांनी तातडीने पर्यायी यंत्रे उपलब्ध करून दिल्याने मतदान प्रक्रियेत कोणताही मोठा अडथळा निर्माण झाला नाही. तालुक्याच्या उत्तर टोकावर असलेल्या सर्कलवाडी येथे कंट्रोल युनिट आणि बॅलेट युनिट दोन्हीही एकाच वेळी बंद पडल्याने ती तात्काळ बदलण्यात आली. सर्कलवाडी, निगडी, आसरे, तडवळे समत, कोरेगाव व शिरडोन येथे कंट्रोल युनिट तर सर्कलवाडी, खामकरवाडी, रंजुलाबाद, अनपटवाडी, दुघी, जळगाव, राऊतवाडी, वेळू, आर्वी व चिमणगाव येथे बॅलेट युनिट बंद पडल्याने ती बदलण्यात आली. आर्वी येथील मतदान केंद्रावर 2 बॅलेट युनिट बदलण्याची वेळ आली. मतदानाच्या टक्केवारीत दिवसभर सातत्याने वाढ होत गेली. सकाळी 9:30 वाजेपर्यंत 7.23%, 11:30 वाजेपर्यंत 21.83%, दुपारी 1:30 वाजेपर्यंत 35.82%, 3:30 वाजेपर्यंत 51.49% तर सायंकाळी 5:30 वाजेपर्यंत 70.65% मतदान झाले. ग्रामीण भागात काही मतदान केंद्रांबाहेर किरकोळ वादावादीचे प्रकार घडले. कोरेगाव शहरानजीक गोळेवाडी येथे शिवसेना व राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांमध्ये जोरदार वादावादी झाली. मात्र हे प्रकरण पोलीस ठाण्यापर्यंत गेले नाही. संपूर्ण तालुक्यात कोठेही कायदा व सुव्यवस्था याबाबत गुन्हा दाखल झालेला नाही. कोरेगाव तालुका हा सातारा व माढा लोकसभा मतदारसंघ तसेच कोरेगाव, कराडोत्तर आणि फलटण कोरेगाव राखीव विधानसभा मतदारसंघात विभागलेला आहे. विधानसभा मतदारसंघनिहाय जिल्हा परिषद गट व पंचायत समिती गणांची रचना आपोआप झाल्याने तालुक्यात राजकीय वातावरण चांगलेच तापले होते. संपूर्ण सातारा जिल्ह्यात केवळ कोरेगाव तालुक्यात किंबहुना विधानसभा मतदारसंघात शिवसेना भाजप युती झाली होती. उर्वरित ठिकाणी हे पक्ष परस्पर विरोधात उभे ठाकले होते. तसेच कोरेगाव तालुक्यात दोन्ही राष्ट्रवादी पक्ष एकत्र आल्याने येथे राष्ट्रवादी विरुद्ध शिवसेना अशी थेट लढत पाहायला मिळत आहे. त्यामुळे या निवडणुकीकडे विशेष लक्ष लागले होते. तालुक्यात एकूण 1,98,768 मतदार असून त्यामध्ये 1,05,76 पुरुष, 98,189 महिला आणि 3 तृतीयपंथी मतदारांचा समावेश होता. त्यापैकी 1,40,436 मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. यामध्ये 72,758 पुरुष व 67,678 महिला मतदारांचा समावेश आहे. तृतीयपंथी मतदारांनी यावेळी मतदान केले नाही. मतदान प्रक्रिया शांततेत पार पाडण्यासाठी उपविभागीय पोलीस अधिकारी राजश्री तेरणी यांच्या नेतृत्वाखाली कोरेगावचे पोलीस निरीक्षक घनश्याम भल्लाळ, सहाय्यक पोलीस निरीक्षक सचिन कांडके पाटील, सुशील भोसले, प्रशांत हुले, महिला पोलीस उपनिरीक्षक दीपिका मुसळे, दीपक शेडगे यांच्यासह पोलीस अधिकारी, अंमलदार, गृहरक्षक दल व राज्य राखीव पोलीस दलाच्या जवानांनी कडेकोट बंदोबस्त ठेवला होता. सायंकाळी 7 वाजल्यापासून कोरेगाव येथील DP भोसले कॉलेजच्या आवारात तयार करण्यात आलेल्या स्ट्रॉंग रूममध्ये मतदान यंत्रे जमा करण्यात आली. सोमवार दिनांक 9 फेब्रुवारी रोजी याच आवारातील इंडोर स्टेडियममध्ये मतमोजणी होणार आहे. दरम्यान कोरेगाव तालुक्यात वयोवृद्ध मतदारांचा मतदानाकडे विशेष कल दिसून आला. गोळेवाडी येथील मतदान केंद्रावर 102 वर्षीय वृद्ध मतदार विष्णू हरी घोरपडे यांनी आपली 98 वर्षीय पत्नी सावित्री विष्णू घोरपडे यांच्यासमवेत मतदान केले. तसेच 98 वर्षीय कांताबाई गुलाबराव काळे यांनीही मतदानाचा हक्क बजावला. नव मतदारांपासून ते वयोवृद्ध मतदारांपर्यंत सर्व स्तरातील नागरिकांनी मोठ्या उत्साहात मतदान करत लोकशाहीप्रती आपली जबाबदारी पार पाडली. लोकशाही टिकवण्यासाठी जनतेची मानसिकता बदलते. एकत्रित लढ्याचा फायदा होणार. आमदार शशिकांत शिंदे. जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सातारा जिल्ह्यात तसेच महाराष्ट्रात चांगले यश मिळेल असा विश्वास राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष आमदार शशिकांत शिंदे यांनी व्यक्त केला आहे. सध्या निवडणुकीची रणनीती बदलली असून विशेषतः शेवटच्या 2 दिवसात सत्तारूढ पक्षाकडून वापरल्या जाणाऱ्या दबाव तंत्राला जनता आता ओळखू लागली आहे. त्यामुळे लोकशाही टिकवण्यासाठी जनतेची मानसिकता ठामपणे उभी राहत असल्याचे त्यांनी सांगितले. लासूर्ण येथे शनिवारी सकाळी आमदार शिंदे यांनी पत्नी वैशालीताई शिंदे व मुलगा साहिल शिंदे यांच्या समवेत जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीसाठी मतदानाचा हक्क बजावला. त्यानंतर पत्रकारांशी बोलताना त्यांनी ही भूमिका मांडली.
आमदार शिंदे पुढे म्हणाले की अजितदादा पवार व पवार साहेबांचे स्वप्न हे कधीही विभाजन न करता एकत्रितपणे लढण्याचे होते. त्या भूमिकेचा निश्चितच फायदा या निवडणुकीत होईल. सभा दरम्यान लोकांचा प्रतिसाद उत्स्फूर्त असून मनातून लोक बदलाची इच्छा व्यक्त करत आहेत. हीच इच्छा प्रत्यक्ष मतदानातून दिसून येईल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. निवडणुकीतील शेवटच्या 2 दिवसांच्या रणनीतीबाबत बोलताना आमदार शिंदे म्हणाले की सत्तेचा प्रचंड दबाव कार्यकर्त्यांवर टाकला जातो. विकासकामे थांबवण्याच्या धमक्या दिल्या जातात. आम्ही बघून घेऊ अशा वल्गना केल्या जातात. हा प्रकार लोकशाहीसाठी अत्यंत धोकादायक असून मुक्त व निर्भय वातावरणात मतदान होणे आवश्यक असल्याचे त्यांनी ठामपणे सांगितले. अजितदादा पवार यांच्या जाण्यामुळे सहानुभूतीची लाट निर्माण झाली आहे का या प्रश्नावर आमदार शिंदे म्हणाले की महाराष्ट्र हा विचारांचा प्रदेश आहे. एखादे नेतृत्व अचानक आपल्यातून निघून गेले तर महाराष्ट्र पोरका झाल्याची भावना निर्माण होते. पक्षभेद बाजूला ठेवून लोक चौकाचौकात उभे राहिले, फ्लेक्स लावले. ही सहानुभूती निश्चितच अजितदादांबद्दल असून त्याचा निवडणुकीत सकारात्मक परिणाम होईल अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. लोकांच्या मनामध्ये मी ज्यावेळेला आम्ही सभा घेत होतो चांगल्या प्रकारचा प्रतिसाद आहे आणि मला वाटतं की आत्ताच्या जिल्हा परिषद पंचायत समितीला चांगल्या प्रकारचं यश सातारा जिल्ह्यामध्ये तर महाराष्ट्रामध्ये पण पाहायला मिळेल. फक्त निवडणुकीची स्ट्रॅटर्जी बदललेली आहे. शेवटच्या 2 दिवसाच्या स्ट्रॅटर्जीमध्ये ज्या पद्धतीने सत्तारूढ पक्ष जी रणनीती करतं ते आपल्या सर्वांना कल्पना आहे. त्यामुळे लोकशाही टिकवण्यासाठी लोकांची मानसिकता झालेली आहे. म्हणून अजितदादांचं जे स्वप्न होतं, पवार साहेबांचं जे स्वप्न होतं, सगळ्यांचं की एकत्रित विभाजन न करता एकत्रित लढवायचं, याचा मला वाटतं निश्चितपणाने फायदा होईल. रणनीती 2 दिवसामधली काय असते जरा उघड होऊन दे. आपण स्टिंग ऑपरेशन केलं, सगळी माहिती मिळेल. कारण कल्पना आहे आपल्याला, प्रचंड दबाव तंत्राचा वापर होतो. मी आता फिरतोय, कार्यकर्त्यावर प्रचंड दबाव असतो, सत्तेचा दबाव असतो आणि मग विकास कामं केली जाणार नाही, मग आम्ही बघून घेऊ, अशा प्रकारची भावना ही लोकशाहीला धोकादायक आहे. हे सगळीकडेच अनुभवाला आलेला आहे मला. त्यामुळे लोक प्रचंड दबावाखाली असतात. मला वाटतं की लोकशाहीमध्ये मुक्तपणाने निवडणूक करण्याची ही फ्रीडम असायला पाहिजे आणि वेगळ्या प्रकारचं नंतर नियोजन इतकं होतं. पण मलाही खरंच सांगतो की लोकांचा प्रतिसाद फार चांगला आहे. मनातून लोकांची इच्छा आहे, ती इच्छा प्रत्यक्षात या निवडणुकीला पाहायला मिळेल. साहेब, दादांच्या जाण्यामुळं सहानुभूतीची लाट काय आहे? साहजिकच आहे. महाराष्ट्र हा नेहमी विचाराचा महाराष्ट्र आहे. एखादं नेतृत्व ज्यावेळेला महाराष्ट्रातून जातं तेव्हा महाराष्ट्र पोरका होतं आणि मला वाटतं त्या पद्धतीची भावना ही अजितदादांच्या. म्हणून मी त्या दिवशी बोललो की चौकामध्ये ज्यांनी दादांना कधी बघितलं नसेल, फक्त एक महाराष्ट्राचं नेतृत्व म्हणून, एक चांगलं नेतृत्व म्हणून ज्यावेळेला फ्लॅक्स लागतात, पक्षभेद बाजूला ठेवून जेव्हा लोक उभी राहतात आणि सहानुभूती आहे आणि ती सहानुभूती निश्चितपणाने दादांच्या बद्दल होती. अचानक गेल्यामुळे त्या पद्धतीची एक भावना लोकांच्या मनामध्ये, त्याचा फायदा निश्चित होईल अशी मला अपेक्षा आहे. भाटमवाडी येथे मारामारी परस्पर विरोधी तक्रारीवरून कोरेगाव पोलीस ठाण्यात 2 गुन्हे दाखल. भाटमवाडी तालुका कोरेगाव येथे किरकोळ वादातून शनिवारी झालेल्या मारामारी प्रकरणी कोरेगाव पोलीस ठाण्यात परस्पर विरोधी तक्रारीवरून 2 गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. या घटनेत दोन्ही बाजूचे नागरिक जखमी झाले आहेत. या प्रकरणात केशर चंद्रकांत दीक्षित वय 48 व्यवसाय गृहिणी यांनी तक्रार दिली आहे. त्यांनी नमूद केले आहे की दिनांक 7 फेब्रुवारी रोजी सकाळी 10:30 वाजण्याच्या सुमारास भाटमवाडी येथील त्यांच्या घरासमोरील रस्त्यावर सयाजी बुधावले याने दारूच्या नशेत त्यांचा मुलगा सागर याच्याशी वाद घालून शिवीगाळ व मारहाण केली. हे भांडण सोडवण्यासाठी गेलेल्या केशर दीक्षित यांना सयाजी, तानाजी व शिवाजी बुधावले यांनी आपसात संगनमत करून दगडाने मारहाण करून जखमी केले आहे. या तक्रारीवरून विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान याच घटनेबाबत सयाजी राजाराम बुधावले वय 73 व्यवसाय शेती यांनी ही तक्रार दाखल केली आहे. त्यांनी नमूद केले आहे की किराणा दुकानासमोरील रस्त्यावर नातीला ऊस वाहतूक करणाऱ्या ट्रॅक्टरबाबत माहिती सांगत असताना सागर दीक्षित याने गैरसमजातून दारू पिऊन शिवीगाळ करत दगडाने डोक्यात मारून जखमी केले. तसेच त्यांची मुलगी मंदाकिनी हिच्याशी मनगटावर दगड मारून जखमी केल्याचा आरोप करण्यात आला आहे. या तक्रारीवरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दोन्ही गुन्ह्यांचा तपास हवालदार विक्रांत दावण करत आहेत. सह्याद्री व्याघ्र प्रकल्पात हिरकणीचा प्रवेश. पेंचमधून आलेल्या वाघिणीला कोयना अभयारण्यात केले मुक्त. मध्य प्रदेशातील प्रसिद्ध पेंच व्याघ्र प्रकल्पातून आणलेली लाडू ही वाघीण सह्याद्री व्याघ्र प्रकल्पात दाखल झाली असून आता ती हिरकणी या नावाने ओळखली जाणार आहे.
दीर्घ आणि काळजीपूर्वक आखलेल्या प्रक्रियेनंतर शुक्रवारी रात्री बोटीच्या माध्यमातून वाघिणीला कोयना अभयारण्यात आणण्यात आले. शनिवारी सकाळी वन विभागाच्या अधिकाऱ्यांच्या उपस्थितीमध्ये तिला नैसर्गिक अधिवासात मुक्त करण्यात आले. सह्याद्री व्याघ्र प्रकल्पात वाघांची संख्या वाढवणे, जैवविविधतेचा समतोल राखणे आणि व्याघ्र संवर्धनाला चालना देणे या उद्देशाने ही वाघीण येथे आणण्यात आली आहे. लाडू वाघीण पेंच व्याघ्र प्रकल्पात जन्मलेली असून ती पूर्णतः सक्षम, आरोग्यदृष्ट्या तंदुरुस्त आणि स्वतंत्रपणे शिकारी समर्थ असल्याची माहिती वन विभागाने दिली आहे. कोयना अभयारण्यात वाघिणीला सोडण्यापूर्वी तिची वैद्यकीय तपासणी, वर्तणूक निरीक्षण आणि GPS कॉलर बसवण्याची प्रक्रिया पार पाडण्यात आली. त्यामुळे तिच्या हालचालींवर सतत लक्ष ठेवता येणार आहे. तिच्या सुरक्षितेसह परिसरातील नागरिकांच्या सुरक्षितेचीही खात्री केली जाणार आहे. सह्याद्री व्याघ्र प्रकल्प हा पश्चिम महाराष्ट्रातील महत्त्वाचा जैवविविधतेचा पट्टा मानला जातो. हिरकणीच्या आगमनामुळे या प्रकल्पातील व्याघ्र संवर्धनाला नवी दिशा मिळणार असून भविष्यात सह्याद्री परिसरात वाघांचा नैसर्गिक पुनर्वास अधिक भक्कम होण्याची अपेक्षा व्यक्त करण्यात येत आहे. वन विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सांगितले की सह्याद्री व्याघ्र प्रकल्पात आणखी काही काळात संवर्धनाच्या दृष्टीने महत्त्वाचे निर्णय घेतले जाणार असून स्थानिक नागरिकांचे सहकार्य अत्यंत महत्त्वाचे ठरणार आहे. हिरकणीच्या माध्यमातून सह्याद्रीच्या जंगलात पुन्हा एकदा वाघांच्या पावलांचे ठसे ठळक होणार असल्याची विश्वासही त्यांनी व्यक्त केला.